12 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनाजी सोपान इंगळे वय 48 राहणार पाटकुल तालुका मोहोळ असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 14 एप्रिल 2023 रोजी यातील पीडिता ही शाळेत गेल्यावर तिला शिकवणारे शिक्षक आरोपी धनाजी इंगळे हे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पीडितेला वर्गात थांबवून घेऊन इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबण्यास सांगून वर्गामध्येच त्या 12 वर्षांच्या पीडितेवर शारीरिक लैंगिक अत्याचार केले. ही घटना शाळेशेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने पाहिली. त्याला सदरची बाब संशयास्पद वाटल्याने त्याने 2-3 दिवस अगोदरपासून शाळेवर आणि संबंधित शिक्षकांवर लक्ष ठेवले. त्यानंतर 15 एप्रिल 2023 रोजी त्याच्या भावाच्या मदतीने शेतकऱ्याने त्या वर्गामध्ये CCTV कॅमेरा लावला. 15 एप्रिल 2023 रोजी सकाळची घटना त्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. सदरची घटना शेतकऱ्याच्या भावाच्या मोबाईलमध्ये ध्वनिमुद्रित झाली. ते चित्रीकरण घेऊन त्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना आणि काही पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष शेतकऱ्याने कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष त्याने कबूल करावा अशी विचारणा केली असता प्रथम कोणीही समोर येण्यास तयार नव्हते. परंतु माझ्याकडे चित्रीकरण आहे असे सांगितले असता आरोपी इंगळे याने स्वतःहून समोर आला आणि माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा असे बोलला. त्यानंतर ज्या पीडितेला 14 एप्रिल 2023 रोजी ज्या शेतकऱ्याने पाहिले होते तिच्या वडिलांना सदर बाबत सांगितले तेव्हा त्यांनी पीडितेकडे चौकशी केली असता बालिकेने घाबरून 4-5 दिवसानंतर शिक्षकाच्या दुष्कृत्याबद्दल माहिती दिली. असा प्रकार त्या नराधमाने 3-4 पीडितांसोबत 3-4 वेळा केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस हवालदार राजू पवार यांनी केला. परंतु तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे इतर पीडिता तसेच चित्रीकरणामध्ये दिसत असणारी पीडिता ही जबाबाच्या वेळेस आली नाही. परंतु तिने आणि तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब द्यावयाचा नाही असे लिहून दिले. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी सोलापूर येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी दरम्यान फिर्यादी, पीडिता, शेतकरी, त्याचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले होते तो, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. इतर पीडिता जरी न्यायालयासमोर अथवा जबाबासाठी आल्या नाहीत तरीही एक पीडिता तसेच चित्रीकरणामध्ये दिसणारी पीडिता, चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरून सदरच्या आरोपीनेच हा गुन्हा केला आहे. तसेच सरकारी पक्षाने दिलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपीस भारतीय दंडविधान कलम 354 अ 354 ब प्रमाणे 1 वर्ष सक्तमजुरी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 प्रमाणे नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व 50,000 रुपये दंड आणि सदरचा दंड पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. यात सरकारच्या वतीने ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले.